पुणे शहरात ओव्हरहेड केबल्सवरील कारवाईवरून महापालिकेत मोठा वाद उफाळला आहे। महापौर मंजुषा नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यात थेट मतभेद समोर आले। महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी बेकायदा ओव्हरहेड केबल्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1 एप्रिलपासून विद्युत विभागाने ही मोहीम सुरू देखील केली आहे। मात्र या कारवाईमुळे केबल सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। नागरिकांनी थेट महापौरांकडे धाव घेतल्याने प्रकरण अधिकच चिघळलं आहे। केबल व्यावसायिकांनी एकत्र येत महापौरांची भेट घेतली। आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारवाईवर सवाल उपस्थित झाले। महापौरांनी विचारलं, धोरण ठरवण्याआधीच कारवाई कशी सुरू झाली? यावर विद्युत विभागाने स्पष्ट केलंय की स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशानुसारच मोहीम सुरू आहे। यावर महापौरांनी कारवाई थांबवण्याची भूमिका घेतली, पण इथे संघर्ष तीव्र झाला। स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यावर आक्रमक झाले। राजीनामा देईन पण कारवाई थांबणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। शेवटी महापौरांना मवाळ भूमिका घ्यावी लागली आणि तडजोडीचा मार्ग काढण्यात आला। छोट्या केबल वाहिन्यांवर कारवाई होणार नाही, मात्र 1 महिन्यात त्या नियमित करण्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले। या सगळ्या घडामोडींमुळे महापालिकेतील अंतर्गत मतभेद उघडकीस आलेत आणि शहरातील केबल व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पुणे।